लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. वडूज पोलिसांकडून राज्य गुणवत्ता शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गौरव. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज येथील विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा वडूज पोलिसांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत व पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता 8वीतील कुमारी शर्वरी सुहास खाडे हिने 292 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या एकूण 63 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करून शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली. त्यांच्यामध्ये इयत्ता 5वीचे 33 व इयत्ता 8वीचे 30 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले. इयत्ता 5वीमध्ये राजवीर गुलाब गंभरे राज्यात 9वा, जयश्रू धनाजी कठरे राज्यात 15वा व स्वराज सचिन जाधव राज्यात 15वा यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. इयत्ता 8वीमध्ये शर्वरी सुहास खाडे राज्यात प्रथम, विशाल नंदकुमार गोरे 4था, आयुष श्रीनिवास सानप 6वा, आदित्य अजय खाडे 9वा, अमृता बाळकृष्ण भांडवलकर 9वा व आर्या सुहास पाटील 12वा यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. यावेळी राज्य गुणवत्ता यादीतील 9 विद्यार्थ्यांसह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा तसेच मुख्याध्यापक जे.एस. जाधव, पर्यवेक्षक पी.आर. राऊत, एल.के. बागल, डी.व्ही. देशमुख, पी.एन. राऊत आणि एस.बी. सावंत यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक जे.एस. जाधव यांनी शाळेच्या शिष्यवृत्ती निकालाची उज्ज्वल परंपरा अधोरेखित करत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डी.व्ही. देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन पी.आर. राऊत यांनी केलं. आजचा हा कार्यक्रम आपण माननीय पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर यांच्या संकल्पनेतून घेत आहोत. सरांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे एक आपलं या विद्यार्थ्यांचं कौतुक व्हावं, त्यांना पुढं प्रोत्साहित करावं आणि त्यांनी उत्तुंग असे यशाला गवसणी घालावी. खरं तर मुलांच्या चिकाटी प्रतिकूल परिस्थितीत ते करत असलेला अभ्यास, त्यांच्यामध्ये शाळेने निर्माण केलेली चिकाटी आणि जिद्द ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. कारण ग्रामीण भागातून शर्वरी खाडेसारख्या विद्यार्थिनींनी राज्य पातळीवरती प्रथम क्रमांक मिळवणं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये म्हणजे ही उद्याच्या फार मोठ्या यशाची नांदी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचे विजय या भागातील शाळेतून विशेषतः छत्रपती शिवाजी विद्यालयातून तिथले गुरुवर्य हे त्याचं बीजारोपण करत आहे. म्हणजे हे या ठिकाणी हा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मान खाटावा हा तालुका ओळखला जातो. ज्ञानाचा सुकाळ आहे. या ज्ञानवंत हुतात्म्यांच्या भूमीमध्ये जे ज्ञानी किंवा गुणवंत असे प्रशासकीय अधिकारी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या राज्यात जिल्ह्याचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. हे याचं श्रेय या ठिकाणच्या शाळेला मी देऊ इच्छितो. कारण हे चिखलाच्या गोळ्याला आकार देण्याचं काम हे गुरु शाळा करत आहे आणि ते पॅरेंट्स त्याला तेवढंच सपोर्ट करत आहे. हे विद्यार्थी यांच्या नजरेमध्ये भविष्याचे वेध आहेत. नक्कीच हे उज्ज्वल मोठा असं यश संपादन करतील. कारण त्यांना ही शाळा हे खूप चांगलं सुसंस्कृत देखील घडवत आहे आणि शिक्षणाबरोबर किंवा विद्याच्या दानाबरोबर किंवा हे वाघिणीचं दूध त्यांना दिलं जातं आणि त्या वाघिणीच्या दुधाबरोबर त्यांच्या सुसंस्कारपणा शिक्षण म्हणजे एक चारित्र्यवान व्यक्ती घडवणं, चांगला नागरिक घडवणं आणि एक शिक्षणाने विवेक प्राप्त होते. जे चांगल्या गोष्टी आहेत ते आत्मसात करणे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. श्रमाच्या वेलीला यशाची फुले येतात. हाडाची कडी रक्ताचे डांबर केल्याशिवाय ज्ञानाची सडक बनत नाही. आणि ती या ठिकाणच्या शाळेतून आपल्याला मी आल्यापासून एक गोष्ट अगदी ऑब्झर्व करत आहे किंवा नकळत ती मला शिवून जाते. या ठिकाणाहून निर्माण होणारे विद्यार्थी हे अगदी मेट्रोपॉलिटन सिटीमधल्या इंटरनॅशनल स्कूललाही हेवा वाटावा अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीमध्ये झगडून इथल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करत असतात. त्या अभ्यासात त्यांचं सातत्य आहे, चिकाटी आहे, त्यांचा पाया पक्का करण्याचं काम या ठिकाणच्या शाळा करत आहे. त्यामुळे ते उद्या जगाच्या पटलावरती कोणत्याही क्षेत्रात गेले तरी प्रतिभावंत आणि प्रतिभा संपन्न म्हणजे अव्वल होणार. नोकरी करणाऱ्याबरोबरच नोकरी देणारे आहेत आणि आणखी हा जो वारसा आहे त्यांचा ते वारसा आणखी पुढे घेऊन देण्याचं काम
किंवा UPSC MPSC मधील टक्का वाढवण्याचं काम हे चिमुकले विद्यार्थी उद्या करणारच आहेत, यात कसलंही दुमत नाही. कारण ते या ठिकाणचं असलेलं वातावरण आणि हेल्दी कॉम्पिटिशन आणि पालकांमध्ये मुलांना शिकवण्याची असलेली उर्मी आणि शाळा तेवढ्या हिरारीने त्यांना करून घेते किंवा शाळेचं त्यात सिंहाचा वाटा आहे. आणि विशेषतः या ठिकाणी मुलगा आणि मुलगी हा भेद देखील केला जात नाही किंवा अनिष्ट रूढी परंपरा या ठिकाणी फार कमी आहेत. याचं कारण या ठिकाणी असलेला शिक्षणाचा टक्का. खऱ्या अर्थाने हे खूप बोलण्यासारखं आहे किंवा खूप कौतुकास्पद आहे किंवा दुसऱ्यासाठी प्रेरणादायी आहे. परंतु या ठिकाणी मी आता आपला जास्त वेळ न घेता SDPO सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, त्यामुळे मी थांबतो. आणि मला वाटतंय की सर लातूर पॅटर्न जसा एक त्यांनी 25-50 वर्षापूर्वी ते प्रयत्न चालू केले लातूर पॅटर्नचा आणि ते अजून पण लातूर पॅटर्न आहे, म्हणजे राज्यभर तो पॅटर्न आहे. पण आता थोडंसं काही वळण वेगळं पण लागतं. आपण ऐकतो कुठं प्रश्नपत्रिका फुटतात किंवा काय होतं परंतु आहे. परंतु त्यांनी पण खूप कष्ट करून ते कमावलेलं आहे आणि तो लातूर पॅटर्न झाला. परंतु ह्या स्पर्धा परीक्षेचा किंवा स्कॉलरशिप परीक्षेचा पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्रात होण्यासाठी तुम्ही वडूदचं सुद्धा थोडंसं काय असतं त्याला पब्लिसिटी पण झाली पाहिजे. चांगले मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार झाला पाहिजे आणि त्याशिवाय हल्ली कळत नाही कोणाला. पत्रकार बांधव तर आहेतच, म्हणजे ते आता तुमचं काम सगळं ते करतायत. परंतु त्यापेक्षा पण मोठा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला पाहिजे, गुणवंतांचा सत्कार केला पाहिजे, त्यांना पण एक प्रेरणा मिळेल त्यातून. आणि एक वडूज पॅटर्न पण काय आहे, खरोखरच मोठं काम आहे. एक 5-7 वर्षापूर्वी मी आमच्या गावातल्या एका 4थीच्या शिक्षकाने ते पण असं सरांनी सांगितलं तसं सकाळपासून संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत कष्ट घ्यायचे, 1 मॅन शो. आणि त्यांनी त्यावेळेस 9 विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये आले होते एकाच शाळेतले. म्हणजे खूप असं विशेष वाटलं की एक शिक्षक इतके 9 विद्यार्थी कसं काय आणू शकतो. परंतु त्या पुढे तुमचं यश म्हटलं तर खूपच मोठं आहे. तर हा जो स्कॉलरशिपचा वडूज पॅटर्न आहे तो तुमच्या शाळेपुरतं तर हे आहे, अजून काही शाळेतून झाले असावेत अशी अपेक्षा करतो. वातावरणाची आता सूट झालेला. आता ही शर्वरी फाडे आहे, 8वीला तिने राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला. तुम्ही पण स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे कोणतं पण म्हणतो ना आपण, UPSC क्रॅक केली, LPSC क्रॅक केली किंवा नीटला एकदम चांगली मार्क्स पडले की जिथे MBBS ला ऍडमिशन मिळेल किंवा JEE IIT क्रॅक केली की आता JEE मेन्स आणि ऍडव्हान्स क्रॅक केली, आता तुम्हाला IIT ला ऍडमिशन मिळेल. तर त्या वाटेवर तुम्ही आहात सर. फक्त हे सातत्य राखलं पाहिजे. आणि आता खाडे सरांनी सांगितलं तसे की आम्ही फक्त शाळेतून गुणवंत विद्यार्थी घडवत नाही तर चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवतो. आणि फक्त गुणाला महत्व नाही, त्याचबरोबर आपल्याला चारित्र्य पण आलं पाहिजे. मी इयत्ता 9वी तुकडीची विद्यार्थिनी. आज येथे आम्हाला बोलून आमचा सत्कार केल्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते. आज हे यशाचे जे आमचे यश आहे हे फक्त आमचे स्वतःचे नसून आम्हाला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकवृंद तसेच आमचे मित्रमैत्रिणी व आई वडील या सर्वांचे आहे. इथे उपस्थित सर्वांना मी आमच्या सत्कार करण्याबद्दल धन्यवाद देते. नक्कीच त्यांचं तो नाव घेतलं नाही. आणि दुसरी गोष्ट, तो अभ्यास कुठल्या पद्धतीने केलास म्हणजे राज्यात येण्यासाठी? जसं की शिक्षकांनी सांगितलं त्याप्रमाणे मी सगळं केलंय. आणि सकाळी मी 5:30 वाजता उठायची. उठून पहिल्यांदा आवरून वाचन करायला बसायची. वाचन केल्यानंतर शाळेत जाऊन आमचे पेपर व्हायचे. त्याच्यानंतर आमचं डाऊट सेशन व्हायचं. त्यामध्ये आम्ही सगळे आमचे जे डाऊट असतील ते शिक्षकांना विचारायचो व ते डाऊट लगेच क्लिअर केले जायचे. त्याच्यामुळे मला यश येतं. पुढे काय? पुढे मला UPSC आणि MPSC द्यायचे आहे आणि त्याच्यातून IAS व्हायचं. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा. बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल
लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका.